माझा स्वतःचा बिझनेस असावा असं प्रत्येकालाच वाटतं. पण एखादा बिझनेस सुरू करायचा म्हणजे त्यातलं फक्त कौशल्य आलं म्हणजे झालं का? तो बिझनेस आयडियली कसा असला पाहिजे, कायदेशीर चौकटीत तो कसा बसला पाहिजे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती करून घ्यायचं असेलच. हीच माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कंपनी सेक्रेटरी नेहा लिमये मॅडम. नेहा या क्षेत्रात गेली 2 दशकांहून अधिक काळ काम करत असून 1 पर्सन कंपनी, LLP, प्रायव्हेट तसेच पब्लिक कंपन्यांची नोंदणी करणं, कंपनी कायद्याअंतर्गत सेवा आणि सल्ला पुरवणं, बिझनेसमधल्या विविध टप्प्यांचा कंप्लायन्स सांभाळणं यात त्यांचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. चला तर मग थेट प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. नमस्कार नेहा. नमस्कार. नेहा, सगळ्यात आधी मला रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे. हो, तो सुरू करण्याआधी फक्त श्रद्धा एक 2च गोष्टी सांगते की एकतर मनी मॅक्स टीमचे आभार की इतक्या रेलेव्हंट विषयांवरती तुम्ही चर्चा आपण आज करतोय आणि सगळ्या प्रेक्षकांनाही नमस्कार करते आणि तुमच्या सगळ्या टीमचं खूप कौतुक. थँक्यू. आणि एक छोटंसं डिस्क्लेमर फक्त देते की बोलण्याच्या ओघामध्ये आज काही उदाहरणं दिली जातील किंवा काही नावं घेतली जातील, तर कुठल्याही प्रकारे हे माझ्या व्यवसायाचं किंवा इतर कशाचंही प्रमोशन किंवा ॲडव्हर्टाइजमेंट नाही. आणि फक्त आपण शैक्षणिक दृष्ट्या हा पॉडकास्ट करतो आहोत आज आणि या विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत. येस, असं सांगते. आता सुरू करूया. सगळ्यात आधी रॅपिड फायर राऊंड, जिथे मला अगदी बेसिक जी सामान्य माणसांना प्रश्न पडतात जे तर ते आपण घेणार आहोत. जरूर. तर नेहा, सगळ्यात आधी मला जर वडापावची गाडी टाकायची असेल तर मला कंपनी रजिस्टर करणं गरजेचं आहे का? कंपनी रजिस्टर करणं गरजेचं नाही. पण वडापावची गाडी टाकायची असेल तर मुळात आपल्याकडे जी FSAI ऑथॉरिटी आहे, तर म्हणजे फूड सिक्युरिटी रिलेटेड जी रेग्युलेटर म्हणतो आम्ही त्याला, तर त्या अंतर्गत नोंदणी नक्कीच आवश्यक आहे. पण मग नोंदणी न करता बिझनेस करता येतो? बिझनेस करता येतो, पण त्याला तुला कायदेशीर दर्जा मिळत नाही. त्यामुळे उद्या जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर जबाबदारी वाढते. शिवाय तो दर्जा नसल्यामुळे तुला योजनांचा लाभ घेता येत नाही आणि ग्राहकही आकर्षित होत नाही. ओके. पण समजा मी नोंदणी केली तर खूप जणांचं असं असतं की मला टॅक्स भरपूर येईल नोंदणी केली तर हे खरं आहे का? खरं सांगायचं तर नोंदणी करणं आणि टॅक्सेशन याचा तसा डायरेक्ट संबंध काहीच नाही. बिझनेस नोंदणीकृत आहे म्हणजे प्रत्येक वेळेला टॅक्स भरायलाच लागेल असं नाही. प्रमुख 2 टॅक्सेस असतात. एक इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे GST, ज्याला लिमिट आहे की जर तुम्ही गुड्स म्हणजे वस्तूंचा पुरवठा करणार असाल तर 40 लाखाचा टर्नओव्हर उलाढाल तुमची वार्षिक, आणि जर सेवा पुरवणार असाल तर वार्षिक उलाढाल 20 लाख, याच्यावरती असेल तरच GST लागतो. ओके. आणि इन्कम टॅक्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचा जो निव्वळ नफा होणार आहे त्या उलाढालीमधनं, तो निव्वळ नफा जर जी काही करमुक्त मर्यादा असेल इन्कम टॅक्सची त्याच्यावरती झाला तर टॅक्स भरावा लागतो. ओके. पण मग नोंदणी केली एकदा मी तर दरवर्षी मला ते रिन्यू करत बसावं लागतं का? आता हे तुझं लायसन्स कुठल्या प्रकारचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपण वडापावची गाडी म्हटली तर जसं मी म्हटलं की FSSAIचं लागतं लायसन्स, तर त्याचा कालावधी 1 ते 5 वर्ष असतो. शॉपॅक तुम्ही घेतलं तर ते 1 ते 3 वर्षाचा कालावधी असतो. त्याच्यावर ते अवलंबून राहील. आणि मग ते त्याचं शुल्क खरं सांगायचं तर अगदी मिनिमल असतं. ते भरून तुम्हाला ती रिन्युअल करता येतं. ओके. तर थोडक्यात रॅपिड फायरमधनं आपल्याला एवढं कळालंय की आपल्याला नोंदणी करणं गरजेचंच आहे आणि कायद्याच्या चौकटीत जर तुम्हाला तुमचा बिझनेस बसवायचा असेल तर नोंदणी केलेलं कधीही चांगलं. आता आपण याची कायदेशीर प्रक्रिया कशी असते हे समजून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिला माझा प्रश्न नेहा, बिझनेस सुरू करताना सर्वात आधी काय ठरवायला हवं? बिझनेस सुरू करताना आपण एंटिटी फॉर्मॅट हा विषय थोडासा नंतर घेऊया. त्याच्या आधी जेव्हा मी विचार करते की मला बिझनेस, आणि आजकाल तर स्टार्टअपचं युग आहे, म्हणजे अजूनही स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया स्कीम्स आहेत. आता थोडासा त्याचा वेग कमी झालाय, पण तरीही ज्याला त्याला आजकाल मला स्टार्टअप करायचं असं असतं. पण त्या स्टार्टअपसाठी एक माइंडसेट लागतो आणि त्या माइंडसेटमध्ये 3 S येतात माझ्या दृष्टीने. त्याही आधी मी असं म्हणेन की तुम्हाला 3 गोष्टी बघायला लागतील की पर्सन, प्रॉब्लेम आणि सोल्युशन. पर्सन म्हणजे माझा टार्गेट कस्टमर कोण आहे, कोण असणार आहे. प्रॉब्लेम म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा देण्यासाठी मी बिझनेस चालू करणार आहे. म्हणजे मी प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलाय का? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग की आता फूड डिलिव्हरीची व्यवस्था आहे पण त्याच्यातले काही मला दुवे सापडतात की इथे बाबा ही गॅप आहे, तर ती मी भरून काढू शकतो का? हा प्रॉब्लेम झाला. आणि मग तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि त्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी. ओके.
आता हे 3 जर का तुला आयडेंटिफाय करणं जमलं तर त्याच्या पुढे येतात 3 S. ओके. हा, तर 3 S कुठले? तर पहिली म्हणजे माझी बिझनेस स्ट्रॅटेजी, की मी आता हे सोल्युशन तर मला दिसतंय की हे सोल्युशन मला द्यायचंय, पण त्याच्यासाठी माझं विजन आणि मिशन काय आहे. ओके. जे विजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट आपण कुठल्याही कंपनीच्या बाहेर वाचतो, तर त्याच्यामध्ये ती स्ट्रॅटेजी लपलेली असते की कशा प्रकारे मी हे करणार आहे. मग त्याच्यासाठी मी प्रॉडक्ट डेव्हलप करणार आहे स्वतः इन हाऊस, का मी बाहेर कोणाला डेव्हलप करायला देणार आहे, किंवा मी इतर कुणाची मदत घेणार आहे, का मी पूर्ण आउटसोर्सच करणार आहे, वगैरे वगैरे अशी स्ट्रॅटेजी असू शकते. दुसरं असतं की दुसरा एस आहे तो म्हणजे स्केलेबिलिटी, म्हणजे माझा बिझनेसचा पसारा किती वाढू शकतो आणि मला किती वाढवायचा आहे, या दोन्ही गोष्टी. कारण त्याच्यानुसार तुमचं वर्किंग कॅपिटल तुम्हाला किती लागणार आहे आणि त्याच्यासाठी बाहेरचं फंडिंग घ्यायचंय का तुम्हाला तुमच्या जवळच्या ह्याच्याकडनं आलेलं फंडिंग पुरणार आहे, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिस्टीम. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीची सिस्टीम लावणं. आता आपण हे ऐकलेलं असतं की प्रत्येक गोष्टीसाठी SOP असते आजकाल, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस असते. तर ती का महत्वाची? कारण ती जर सिस्टीम लागलेली असेल, म्हणजे तुम्ही सिस्टमॅटिकली व्यवस्थित शिस्तशीर पद्धतीने जाऊन तुम्ही जर बिझनेस वाढवत नेलात आणि त्याचं बाकीचं पेपरवर्क जर व्यवस्थित ठेवलं, तर तुम्हाला पुढे जाऊन मोठं होताना ज्या ग्रोईंग पेन्स आपण ज्या म्हणतो ना, त्या कमी तुम्हाला फेस कराव्या लागतील. नेहा, मी एक सामान्य नागरिक आहे, मला डब्याचा बिझनेस समजा सुरू करायचा आहे. मी तो सुरूही करते आणि बिझनेस चांगला चालू लागतो आणि अचानक एक दिवस इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे येते आणि मग पळापळ सुरू होते की रजिस्ट्रेशन कुठून करायचं. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली पाहिजे? म्हणजे अशा वेळी नेमकं काय करायचं असतं? खरं म्हणजे कुठलाही बिझनेस जर तुम्ही सुरू करायचा ठरवलात, आता तू म्हणालीस की तसं की मी डबे करून देण्याचा व्यवसाय करते, म्हणजे मी घरगुती आधी स्वरूपात चालू केलं, म्हणजे खानावळ सुरू केली, अगदी स्वरूप छोटं आहे. तर बरोबर. तेव्हा पण रजिस्ट्रेशन असतं का? रजिस्ट्रेशन असतं, म्हणजे ते ऑप्शनल आहे तुमच्या मनावरती. तुम्ही प्रोप्रायटरशिप करून, प्रोप्रायटरशिप म्हणजे काय की एकटाच माणूस आहे, एकच व्यक्ती आहे आणि मी माझ्या भरोशावर माझी जी काय 1-2 माणसांची टीम असेल किंवा नसेल, त्या स्वरूपावर अगदी छोट्या प्रमाणात तो बिझनेस चालू केलाय. हा, पण आता मी मगाशी म्हणाले तसं की नोंदणी करण्याचे फायदे जास्त आहेत, म्हणून नोंदणी करायची. घाबरून जाऊन आता मी नोंदणी करतच नाही आणि मग केली तर मला कुठेतरी डिस्क्लोजर द्यायला लागेल काहीतरी, हा त्याच्यात मुद्दा खरं म्हणजे असू नये. उदाहरण देते, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्यम आधार केंद्र सरकारने काढलेलं आहे आणि त्याच्या खाली म्हणजे आपण आजकाल जी मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस म्हणतो, तर MSME, तर MSME ची वेगळी मिनिस्ट्री आहे आपल्याकडे आणि त्यांच्या पोर्टलवर जर तुम्ही गेलात तर छोट्या उद्योगांसाठी अगदी घरगुती स्वरूपाचे ते ज्याला मी स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणतो तिथपर्यंत, स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्री पर्यंत वेगवेगळ्या योजना पण आहेत गव्हर्नमेंटच्या, तर त्याचा लाभ पण तुम्हाला घेता येऊ शकतो. आणि मग तू जसं म्हणालीस की इन्कम टॅक्सची नोटीस येते, तर ती नोटीस केव्हा येते की जेव्हा तुमचा बिझनेस अशा एका टप्प्यावर पोहोचतो की आता ते उत्पन्न जे आधी तुम्ही छोट्या स्वरूपात आणि तुमच्या घरगुती ह्याच्यामध्ये मावत होतं ते आता मावेनासं झालंय, तुमचे कस्टमर तुमच्याविषयी चांगलं बोलतायत आणि मग कुठेतरी काहीतरी कमी पडलंय किंवा कुणीतरी तक्रारही करतो, हेही होऊ शकतं. आणि मग नोटीस आल्यावर मग पळापळ होतीये, तर त्याच्या आधीच जर तुम्ही एखादा सल्लागार निवडलात की बाबा रे हे असं असं आहे आणि आता एका पॉइंट पलीकडे आधी घरगुती होता, तो घरगुती न राहता आता आधी काय 2ची किंवा 3ची टीम होती, ती आता 6 लोक तरी माझ्याकडे आहेत बाबा, तर मी काय करायला पाहिजे याचा सल्ला जर आधीच घेतला तर हे सगळं टळू शकतं आणि ते सल्लागार तुम्हाला सांगू शकतात. मग किमान उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन असणं, कारण उद्योग आधार करेन नोंदणी करताना तुम्हाला तुमचा बिझनेस कुठे चालू करता त्या जागेचं प्रूफ द्यावं लागतं. तुम्हाला GST भले ऍप्लिकेबल नसेल पण इतर काही लायसन्सेस लागत असतील, जसं आता यालाही फूड सिक्युरिटीचं लायसन्स लागणार, तर ते तुमच्याकडे त्याची नोंदणी मी करायला पाहिजे का, वगैरे वगैरे गोष्टी आपोआप ऍड्रेस झालेल्या असतात. मग ते लायसन्स एकदा तुम्ही इन्कम टॅक्सला दिलं तर तुमचं इंटेन्शन तिथे क्लिअर होतं की तुम्हाला वैध पद्धतीने चांगल्या प्रकारे हा बिझनेस पुढे करायचा आहे, न्यायचा आहे. पण खूपदा असं असतं की म्हणजे बऱ्याचदा मी माझ्या केसमध्ये आजूबाजूला पाहते की सगळ्यांना असं वाटतं की कागदपत्र देणं आणि ती सगळी जमवाजमव करणं आणि काही नसेल तर मग ते सगळं अडकून पडणं असं होण्याची शक्यता आहे. तर मग अशा वेळी खरंच याला खूप कागदपत्र लागतात का आणि काय काय आवश्यक असतं? प्रत्येक बिझनेसचं वेगळं असेल ऑफकोर्स, पण बेसिक. बरोबर.
तर ते आता एनटीटी फॉर्मॅटवरती मी म्हटलं तसं अवलंबून आहे. म्हणजे तू जर का पार्टनरशिपचा फॉर्मॅट, प्रोप्रायटरशिपचा फॉर्मॅट आणि कंपनी, कुठलीही कंपनी घेतली आणि LLP असे 4 फॉर्मॅट जर आपण विचार केला तर प्रत्येक फॉर्मॅट प्रमाणे कागदपत्र बदलतात. म्हणजे आता उदाहरणार्थ प्रोप्रायटरशिप मला करायची आहे तर त्याला मला शॉपॅक लायसन्स किंवा MSME खाली रजिस्ट्रेशन करून पुढतं मला मात्र एक आहे की कुठेही कुठल्याही रजिस्ट्रेशन खाली गेलात, कुठलाही एंटिटी फॉर्मॅट निवडला तर पॅन कंपल्सरी आहे. पॅन असल्याशिवाय आणि आजकाल तर MSMEचं रजिस्ट्रेशन किंवा कुठलं तरी रजिस्ट्रेशन असल्याशिवाय बँका अकाउंटही ओपन करू देत नाही. म्हणजे हाही त्याचा एक मुद्दा आहे. तर तुम्ही बँकेत जर अकाउंट ओपन, ठीक आहे तुमचा प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे, तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट असेल त्याच्यातनं ते होऊ शकतं, त्यामुळे बँका तिथे अडवणार नाहीत तुमचं स्वतःचं पॅन कार्ड असेल तर. पण थोडा मोठा केलात, पार्टनरशिपकडे गेलात तर मग त्याचं सगळा हे बदलतो, स्ट्रक्चर बदललं. त्याच्यामुळे तिथे मग ते पॅन कार्ड त्याचं वेगळं आलं आणि मग ते सगळं आलं. GST ऍप्लिकेबल असेल तर GSTचं रजिस्ट्रेशन, हे सगळं बँका रेकॉर्डवर घेतल्याशिवाय पार्टनरशिपचं परत रिझोल्युशन लागतं एक. तर ती पार्टनरशिप रजिस्टर्ड शक्यतो असावी रजिस्ट्रार ऑफ फर्म्सकडे. तर ते रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रोड्यूस करायला लागतं बँकेकडे, त्याशिवाय लोनही मिळत नाही तुमच्या बिझनेसला. कंपनी असेल तर बरीच डिटेल प्रोसेस आहे आणखीन, आणि LLP असेल तरी बऱ्यापैकी सगळे डॉक्युमेंटेशन आहेत. तर अगदी बरोबर आहे की जेव्हा लोक येतात तेव्हा म्हणतात अरे बापरे खूपच डॉक्युमेंट्स आहेत. पण दुसरं असं मी सांगते त्याच्यातलं की त्याच्यासाठीच तर सल्लागार बसलेले असतात ना. तर ते तुम्ही सल्ला घेण्यासाठी मागे पुढे बघू नये. जर तुम्हाला बिझनेस पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला तो योग्य चौकटीत बसवून हा तर त्याच्यासाठी तुम्हाला मग कंपनी आणि LLP जर असेल किंवा पार्टनरशिप सुद्धा 2 मिनिमम कन्सल्टंट लागतात आजकाल. की एक आमच्यासारखे कंपनी सेक्रेटरी जे कंपनीचं रजिस्ट्रेशन करून देतील आणि पुढचे कंप्लायन्सेस कंपनी कायद्याअंतर्गत किंवा LLP ऍक्ट अंतर्गत बघतील. आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं पोर्टल आहे, तिथे हे सगळं चालतं. म्हणजे रेग्युलेटर ऑथॉरिटी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ही असते त्याची. आणि दुसरा आपल्याला लागतो तो चार्टर्ड अकाउंटंट की जो आपल्याला टॅक्सेशन, GST असेल याबद्दल मार्गदर्शन करू शकेल. आणि याच्याशिवाय जर आणखीन काही तुम्हाला कायदे ऍप्लिकेबल असतील, म्हणजे आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकलात तर लेबर लॉ येणार, एन्व्हायरमेंटल लॉ येणार, ह्याचा सल्ला आणि मार्गदर्शन देणारे वेगळे सल्लागार असतील. सो मला नेहमी असं वाटतं की जरी एकटा माणूस बिझनेस रन करणारा असला ना तरी ते एकट्याचं काम नाहीये, ते टीमवर्क आहे. तर ही सल्लागारांची टीम पहिल्या दिवसापासून घेऊन, भलेही थोडीशी कॉस्ट तुम्हाला जास्त त्यावेळेला पडेल, पण लॉंग टर्मचा विचार जर तुम्ही केलात तर ते फायदेशीर ठरतं. ओके. आता तुम्ही प्रोप्रायटरशिप, कंपनी, LLP असे शब्द वापरले, तर हे काय आहे? म्हणजे हे थोडं एक्सप्लेन करून हो नक्की. प्रोप्रायटरशिप जी आहे ती मी म्हटलं तसं की मी एकटीने जर व्यवसाय सुरू केला, म्हणजे आता मी जी कंपनी सेक्रेटरी व्यावसायिक म्हणून काम करते तर माझी प्रोप्रायटरशिप फर्म आहे. म्हणजेच तिथे मला वेगळं रजिस्ट्रेशन लागत नाही. माझ्या इन्स्टिट्यूटकडनं मला लायसन्स मिळालंय कारण मी प्रोफेशनल आहे. तुम्ही प्रोफेशनल असाल, अगदी साधे व्यावसायिक असाल तर तुमचा जो काही व्यवसायाचं स्वरूप आहे, मग ते IT आहे का, तुम्ही आणखीन काही मॅन्युफॅक्चरिंग एखादं त्यातली असेंब्लीचा एखादा छोटीशी फाउंड्री चालवताय, बाकी काही सर्व्हिसेस देताय, यावर अवलंबून राहील. त्याला मी म्हटलं तसं की पॅन म्हणजे तो एकटाच माणूस आहे. पार्टनरशिप मी म्हटलं तसं की पार्टनरशिप मध्ये आपल्याला माहिती आहे की 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक पार्टनर्स असतात. तुमचं पार्टनरशिप डीड हे बेसिक त्याचं डॉक्युमेंट असतं ज्याच्यामध्ये ही 2 माणसं मिळून ठरवतात की कॅपिटल कोण किती आणणार, रोजच्या जबाबदाऱ्या कोण सांभाळणार, त्याच्यानंतर काही पार्टनरशिपमध्ये चेंजेस करायचे झाले तर अधिकार कुणाकडे, त्यातले महत्वपूर्ण निर्णय आहेत ते कुणी घ्यायचे. आता पार्टनरशिप आणि LLP याच्यामध्ये लोकांना फरक काही वेळेला समजत नाही की ती लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे म्हणजे काय. तर जी नॉर्मल पार्टनरशिप असते तिथे ती रजिस्टर्ड असो किंवा अनरजिस्टर्ड असो, पण तिथे लायबिलिटी अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड म्हणजे काय की उद्या जर काही अडचण आली, बिझनेस बंद पडला किंवा कोविड सारखी सिच्युएशन आली की लोकांची देणी थकली आहेत, बँकेचं देणं थकलंय, तर तिथे स्ट्रेट अवे पार्टनरची पर्सनल लायबिलिटी पण येते. म्हणजे जर पार्टनरशिपच्या प्रॉपर्टीमधनं जर रिकव्हरी झाली नाही तर पार्टनरशिप पर्सनल जी मालमत्ता असते वैयक्तिक तीही तिथे येऊ शकते. त्याच्यानं त्यांना देणी फेडावीच लागतात, त्याला इलाज नाहीये काय. LLP मध्ये काय होतं की पहिला प्रेफरन्स दिला जातो की LLPच्या असेट्स काय आहेत किंवा LLPचं इन्कम काय आहे, त्याच्या आणि पार्टनर्सचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन किती आहे तेवढ्यापुरती ती लायबिलिटी लिमिटेड राहते. ह्याच्यातनं काहीच होत नसेल तर अर्थात त्यांच्या पर्सनल ह्याच्यामधनं ते तुम्हाला भरून द्यावंच लागणार, पण त्या अर्थाने ती लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये मला पार्टनरशिपचे पण बेनिफिट मिळतात आणि मला कंपनीचे पण बेनिफिट मिळतात, कारण कंपन्या या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड, म्हणजे परत तिथे लायबिलिटी लिमिटेड आली. तर हे आहे. तर LLP मध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी जास्त मिळते. आता LLP आणि कंपनीकडे येते की त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे. LLP मध्येही पार्टनर्स असतात
आपल्या LLP कायद्याप्रमाणे मिनिमम 2 डेसिग्नेटेड पार्टनर्स असतात, त्यातला रेसिडेंट लागतो एक पार्टनर. आणि LLP मध्ये फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला खूप मिळते स्ट्रक्चरची, कारण LLP मध्ये पण पार्टनरशिप सारखं अग्रीमेंट होतं. त्या अग्रीमेंटमध्ये तुम्ही जे काय ठरवाल आणि तुम्ही बदलूही शकता ते वेळोवेळी, ती बदलण्याची प्रोसेसही सोपी आहे तुलनेने पार्टनरशिप पेक्षा सुद्धा म्हणते मी. आणि हा सगळा डेटा जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवरती असतो. त्यामुळे जेव्हा बँका येतात किंवा तुमचे ग्राहक येतात त्यांना सुद्धा जाऊन तो डेटा बघता येतो. म्हणजे काय, तर त्यांना हमी मिळते की हा बिझनेस इथे रजिस्टर्ड आहे, याचे बेसिक डिटेल्स इथे लिस्टेड आहेत, अगदी बॅलन्स शीट, अॅन्युअल रिटर्न तुम्ही कुठल्या वर्षाचं कधी भरलंय हाही डेटा तिथे अवेलेबल असतो. तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी आपोआपच येते, तुला वेगळा काही हमी द्यावी लागत नाही. कंपन्यांचंही तसंच आहे, पण कंपनी फॉर्मॅटमध्ये थोडीशी रिजिडिटी जास्त आहे, कारण कंपनी कायदा आपला आधी 56चा कायदा होता, आता 2013 साली तो बदलला. आत्ताही अजून एक अमेंडमेंट बिल आहे ते फ्लोअरवरती आहे, त्यातनं खूप सारे चेंजेस अजून आहेत प्रपोज्ड. पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कंपन्यांच्या स्ट्रक्चरमध्ये विशेषतः जी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात, काही म्हणजे पैशांची देवाणघेवाण असते, की कंपनीच्या डायरेक्टरला लोन द्यायचे किंवा माझ्या ग्रुपमध्ये आणखीन एंटिटीज आहेत त्यांना मला काहीतरी माझी प्रॉपर्टी सिक्युरिटी म्हणून द्यायची, त्यांनी लोन घेतलंय, अशा ह्याच्यावरती खूप रेस्ट्रिक्शन्स आणि खूप मर्यादा आहेत. करता येतं, पण त्याला प्रोसेस आहे, प्रत्येकाला वेगवेगळे रिटर्न्स आहेत. तुलनेनी LLPला मला कम्प्लायन्सेस कमी लागतात, त्यामुळे कॉस्ट माझी कमी होते. तर हे दोन मला म्हणजे थोडंसं कंपनी स्ट्रक्चर रिजिड पडतं, LLPचं फ्लेक्झिबल असतं, आणि LLPला कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स तुलनेने कमी असते, कंपनीला जास्त असते असं आपण म्हणू शकतो. हे झालं यांचं कंपन्यांचं. पण आता जर मला बँकेतनं लोन घ्यायचं असेल कुठल्या कंपनीसाठी, तर मग कोणता फॉर्मॅट मला जास्त फायदेशीर ठरू शकतो? एक तर आपण मगाशी नोंदणीविषयी बोललो, तर कुठलाही फॉर्मॅट घेतलास तरी तो त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे. बरोबर. ही पुरवट बँका घालतातच, त्याच्याशिवाय तुला अकाउंटही ओपन करता येत नाही, तर लोन तर फार लांबची गोष्ट झाली. दुसरं असं की आता हे तुला लोन किती हवंय आणि कुठल्या प्रकारचं हवंय याच्यावरती तो एंटिटी फॉर्मॅट बँक कुठला प्रिफर करते हेही होतं. म्हणजे तुला बऱ्यापैकी जर अमाऊंट घ्यायची असेल, 5-10 कोटी एवढं लोन हवंय, तर किंवा तुला रेग्युलर कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी हवंय, तर प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप असेल, कुठलाही फॉर्मॅट चालतो, मग तो प्रश्न येत नाही. पण तू टर्म लोनचा विचार केलास, तुझा खूप मोठा फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या रिअल इस्टेटला म्हणजे त्याला टर्नकी प्रोजेक्ट म्हणतो आम्ही, की त्याला तुला लोन अगदी 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी जे काय तुझी रिक्वायरमेंट आहे तेवढं लागणार आहे. त्या केसमध्ये बँका जनरली प्रिफर करतात की तुम्ही LLP तरी असावी किंवा कंपनी तरी असावी, त्याला प्रेफरन्स दिला जातो. पार्टनरशिपला मिळत नाही असं नाही, पण पार्टनरशिपचा प्रॉब्लेमच असा आहे की जरी रजिस्टर ऑफ फर्म्स त्याचा रेग्युलेटर असला तरी त्याचा डेटा LLP आणि कंपनी सारखा पब्लिक नाहीये. बरोबर. जाऊन कोणी बघू शकत नाही, त्यातला खूप लंबी चौडी प्रोसिजर आहे आणि अजूनही ते जरा फिजिकल फॉर्मॅटमध्ये आहेत, ते डिजिटल फॉर्मॅटला आलेले नाहीये. ओके. सुरुवातीला मी एक छोटा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि मी तो सुरू पण केला, पण पुढे जाऊन मला असं दिसतंय की माझा बिझनेस जास्त ग्रो होतोय आता. तर मग अशा वेळी मला पुढे जाऊन तो फॉर्मॅट बदलता येतो का? येतो ना. आता अशीही एक्झाम्पल्स किंवा असेही क्लायंट्स माझ्याकडे येतात की आम्हाला प्रोप्रायटरशिप आहे आणि आता आम्हाला कन्व्हर्ट करायची आहे, ती LLP मध्ये कन्व्हर्ट करायची आहे किंवा कंपनीमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. त्यावेळेला पार्टनरशिप असते, तर पार्टनरशिप पण कन्व्हर्ट करता येते. त्याला काही अटी आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमचं कुठलं लोन आहे तर ते एकतर खूप आउटस्टँडिंग असू नये, आउटस्टँडिंग असेल तर तुम्हाला बँकेची किंवा जी कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल त्याची पूर्वपरवानगी पण लागते की आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये. LLP कंपनीमध्ये कन्व्हर्ट करता येते, कंपनी LLP मध्ये कन्व्हर्ट करता येते. हे सगळे जे परम्युटेशन कॉम्बिनेशन याच्यातले असतील ते शक्य आहेत. खूपदा असं होतं की 2 मित्र मिळून बिझनेस सुरू करतात, त्यांचा खूप छान चाललेला असतो आणि पुढे जाऊन काहीतरी फिसकटतं. तर अशा केसमध्ये तुम्हाला पार्टनरशिप कमी जास्त करता येते का, किंवा त्याचा फॉर्मॅट चेंज करता येतो का? फॉर्मॅट म्हणजे कसं असतं की जनरली असं होतं, इव्हन फॅमिली ओन बिझनेसमध्ये पण होतं की नवरा बायको असतात आणि ते LLP किंवा कंपनी चालू करण्यासाठी येतात आणि नंतर असं होतं की नवरा बायकोंचंच बी नसतं, त्याच्यामुळे अर्थातच बिझनेसवरती परिणाम होतो. असं होतं, अशा केसेस येतात. आणि मग ते इतकं बिनसतं की ते एकमेकांचं तोंडही बघायला तयार होत नाहीत, त्यामुळे बिझनेस होत नाही. मग कस्टमर अडून बसतात, देणेकरी ते देणं मागून थकतात, वगैरे वगैरे प्रॉब्लेम सुरू होतात. तर त्यासाठी आम्ही नेहमी असं सांगतो की जो ऍक्टिव्ह त्यातला पार्टनर असेल, की जो रोजच्या रोज ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतोय, सगळी लायबिलिटी त्याची शिरावर घेतोय, सगळं बिझनेसचं तोच बघतोय, त्याचा शेअर कायम तुम्ही जास्त ठेवा. आणि तो जास्त ठेवा म्हणजे किती जास्त ठेवा, की त्याला डिसिजन मेकिंगची ऑथॉरिटी
व्यवस्थित मिळेल त्याच्यामध्ये. खूपदा असं असतं ना की 49% आणि 51% असं काहीतरी असतं. हो असं असतं, पण मी त्याच्याही पुढे जाऊन सांगते की इतकं जर का त्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार असेल तर 51-49 पण नका ठेवू, कारण ती सिंपल मेजॉरिटी होते. त्यापेक्षा तुम्ही 74 आणि म्हणजे 74-75% पर्यंत तरी ठेवा, असं मी ऍक्च्युली रेकमेंड करते. कंपनीच्या बाबतीत तर ते काही निर्णय आहेत ते शेअर होल्डर पण घेतात, म्हणजे त्याचे ओनर पण घेतात. तर त्यामुळे त्या बाबतीत तर हा रेशो खूपच फायदेशीर ठरतो, कारण काही रिझोल्युशन्स किंवा काही ठराव आहेत ते शेअर होल्डरच्या परवानगीशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. बरोबर. तर त्यामुळे त्या बाबतीत तो सल्ला होतो. दुसरा सल्ला असा आहे की समजा तुम्ही 2 पेक्षा जास्त पार्टनर्स आहात आणि सगळे मित्र आहात, समजा 4 मित्रांचं उदाहरण घेऊ, तर 4 मित्र मिळून बिझनेस चालू करतात आणि कंपनी आहे त्यांची. तर त्या वेळेला एक मार्ग असा असतो की तुमचे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असतात कंपनीचे, जसं याचं पार्टनरशिप डीड किंवा LLPचं डीड आहे तसं आर्टिकल्स असतात. आर्टिकल्स मध्ये तुमचं मॅनेजमेंट कशी चालेल ह्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट कंपनीज ऍक्ट मध्येच दिलेला आहे. तर ह्याच्याशिवाय ह्याच्या पलीकडे जाऊन शेअर होल्डर्स म्हणून तुम्ही स्वतःमध्ये एक ऍग्रीमेंट करून घ्या आणि त्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग डेव्हलप करा की कोण बाबा ह्याच्यामध्ये रोजची जबाबदारी घेणार आहे, अमुकचा रोल काय, तमुकचा रोल काय, मग रेम्युनरेशन द्यायचंय तर कोणाला किती द्यायचं, काय किती काळ द्यायचं, मग शेअर्स जर ट्रान्सफर करायचे असतील उद्याला तर आधी त्यांनी इतरांना ऑफर केले पाहिजेत, मग त्यांनी थर्ड पार्टीला ऑफर करावेत वगैरे, असे बरेच क्लॉजेस त्याच्यामध्ये घालता येतात. आणि त्यातून हे विवाद मी असं म्हणते की टळतात का, पूर्ण तर नाहीच टळत, तरीही डिस्प्यूटच्या केसेस होतातच. पण पहिल्या दिवसापासून जर अंडरस्टँडिंग कागदावर आलेलं असेल ना, कारण कागदावर जर आलंच नाही तर मी असं म्हणालो होतो आणि तू असं म्हणाली होतीस किंवा याला अर्थ राहत नाही, कारण कायदा तुमच्या भावना बघत नाही किंवा मी इतकं बिझनेससाठी केलं, मी इतका घाम गाळला, एवढे कस्टमर्स मी आणले, हे कायदा पुढे तुम्हाला जाऊन एव्हिडन्स सादर करून प्रूव्ह करणं हे खूप अवघड आहे. त्यासाठी मग हे मार्ग आहे. तर आयदर शेअर होल्डर अग्रीमेंट तरी करावं, कंपनी असेल तर, LLP असेल तर तुम्ही LLP अग्रीमेंट कितीही वेळा बदलू शकता. तर ते बदलताना तुम्ही हे काहीतरी क्लॉजेस त्याच्यामध्ये टाकणं हा त्याला चांगला रामबाण उपाय आहे असं मी म्हणते. ओके. 1 पर्सन कंपनी आणि प्रोप्रायटरशिप यात काय फरक आहे? म्हणजे छान प्रश्न आहे हा. तर ही कॉन्सेप्ट आपल्याकडे वेस्टर्न कंट्रीज मधून आलेली आहे, कारण तिकडे OPCचा फॉर्मॅट बऱ्यापैकी युरोप आणि या देशांमध्ये बऱ्यापैकी रुळलेला आहे. मग अशी आपण जसं म्हटलं की LLP म्हणजे मला पार्टनरशिपचे बेनिफिट मिळतात आणि लिमिटेड लायबिलिटी हा कंपनीचा बेनिफिट मिळतो. तसंच 1 पर्सन कंपनीमध्ये मला प्रोप्रायटरशिप सारखं, म्हणजे मी एकटीच डायरेक्टर पण आणि मेंबर पण असं राहू शकते. ती प्रोप्रायटरशिपच पण कंपनी फॉर्मॅटमध्ये, म्हणजे परत लिमिटेड लायबिलिटी असा त्याच्यामध्ये फायदा येतो. तर तिथे डायरेक्टर एकापेक्षा जास्त असू शकतात, पण त्याचा मेंबर म्हणजे शेअर होल्डर किंवा ओनर हा एकच व्यक्ती का, म्हणून ती 1 पर्सन कंपनी आहे. आणि मग मला त्याच्यामध्ये नॉमिनेशन करावं लागतं पहिल्या दिवसापासून नोंदणीकृत करतानाच, की समजा मला काही झालं, मला ऍक्सिडेंट झाला, मी डिसेबल्ड झाले किंवा माझं निधन झालं, तर त्याच्यानंतर त्या कंपनीचं काय करणार, तेव्हाच मी नॉमिनेशन करून ठेवते की बाबा मी नसीन तर अमुक व्यक्तीला द्यायचे सगळे अधिकार आहेत. सो ती पण सोय कायद्याने करून ठेवलेली आहे आपल्याकडे. अच्छा, नॉमिनेशन फक्त हे ऍसेटच्या बाबतीत असतं की लायबिलिटीच्या बाबतीत? नाही, दोन्हीच्या बाबतीत येणार, म्हणजे देणेकरी पण आणि हे पण, नुसते फायदे नाही मिळणार नॉमिनीला. त्यामुळे नॉमिनीची कन्सेंट रीतसर आपण जोडायला लागते नोंदणी करतानाच, की माझी याला कन्सेंट आहे म्हणून, आणि इनफॅक्ट त्याची सहीही लागते त्याच्यावरती, म्हणजे डिजिटल सिग्नेचर पण लागते. म्हणूनच म्हणजे सगळं लिगल स्ट्रक्चर मध्ये ते बसून घेतलं जातं. हो, अगदी अगदी अगदी. आता आपण थोडंसं भांडणांचं बोललो की नवरा बायको सुद्धा एकमेकांचं तोंड बघत नाही, तर अशा कोणत्या म्हणजे तुम्ही आता प्रॅक्टिशनर आहात, 20 वर्ष प्रॅक्टिस करतात, तर कोणते डिस्प्यूट जास्ती होतात आणि जिथं येतच ते म्हणजे की ह्या चुका टाळल्या पाहिजे असं टाईप मध्ये? हो, म्हणजे बिझनेस करायचा असेल ना तर आपण नेहमी म्हणतो की, मी तर नेहमी म्हणते की जरी तुम्ही कंपनी फॉर्मॅट म्हणा किंवा काही म्हणा तरी असते ती पार्टनरशिपच. तर एनी काइंड ऑफ पार्टनरशिप इन बिझनेस ऑल्सो वर्क्स लाईक अ मॅरेज, म्हणजे ते पण लग्नच असतं एक प्रकारचं. मग लग्न करताना आपण काय बघतो, जोडीदाराकडनं आपली काय अपेक्षा असते, त्या अपेक्षा आधी बोलून घेतल्या पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक सल्लागार जर नेमायचा असेल तर तुम्ही नेमा तो आणि त्याच्या समोर हे डिस्कस करा, अनुभवी माणसासमोर, की बाबा असं झालं तर काय, तसं झालं तर काय. आणि त्याच्यातनं मग काय होतं की तुम्हाला एकमेकांचे विचार कळत जातात. जसं आपण लग्नाच्या आधी कांदे पोहे आणि बाकी भेटी करतो अरेंज मॅरेज असेल तर,
किंवा लव्ह मॅरेज असेल तर तुम्ही तो एक प्रेमाची धुंदी उसरल्यानंतर तुम्ही जे वास्तवाला सामोरे जाता, तर तसाच प्रकार इथे पण आहे. तर तुम्ही सिनारिओ चक्क लिहून काढा की 1 2 3 4 मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, माझे हे प्रेफरन्स आहेत वगैरे वगैरे. सगळं कदाचित आज नाहीच शक्य होणार कारण तो बिझनेस जसा वाढेल त्याच्यावर आहे. तर प्रत्येक रिलेशनशिपची ज्याला नीव म्हणतो ना किंवा त्याचा पाया हा शेवटी भरोसा, ट्रस्ट हा असतो. बरोबर. तर तो ट्रस्ट लेवल कधी डेव्हलप होईल की तुम्हाला याची जेव्हा खात्री असेल की समोरचा मला फसवणार नाहीये, किंवा जर त्यांनी फसवायचा प्रयत्न केला तर मला कळणार आहे. हे कसं कळेल? तर तुमच्या सिस्टीम्स पहिल्या दिवसापासून मग ट्रान्सपरंट पाहिजे. म्हणजे एक जण फक्त अकाउंटिंग बघतोय आणि दुसरा फक्त बिझनेस बघतोय असं नाही होता कामा. दोघांनी बसून त्याच्यावर काहीतरी पिरियड ठरवा. म्हणजे आता गंमत सांगते की कंपनी कायद्यामध्ये मीटिंग्स करण्याची एक हे आहे की त्याला मिनिट्स मेंटेन करा, क्वार्टरली एक मीटिंग घ्या वगैरे, सगळ्या तरतुदी आहेत. तर मला गमतीने क्लायंट्स म्हणतात की हो मॅडम आम्ही रोजच भेटतो, आमच्या तर 24 तास मीटिंग होत असतात. तर मी त्यांना सांगते की असं नाही, तुम्ही फॉर्मल स्ट्रक्चर जी क्वार्टरची एक मीटिंग आहे ना, भले तुम्ही कॉलवर करा, आजकाल तेही चालतं, व्हिडिओ कॉलवर करा, ती रेकॉर्ड करा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जे फॉर्मली बोलायचं आहे असे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये घ्या. तो बिझनेस प्लॅन डिस्कस करा, पॉलिसी डिस्कस करा, अकाउंटिंग आणि ऍडमिन रिलेटेड इश्यूज असतील तर ते त्याच्यामध्ये घ्या. भले ते 15 मिनिटाचं डिस्कशन का होईना, पण ते फॉर्मल सेटअप मध्ये करा. यांनी मी मगाशी म्हटलं तसं की सिस्टीम पण बसते, एसओपी पण तयार होते. दुसरं असं की त्याचं जर व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही ठेवलं आणि उद्या डिस्प्यूट निर्माण झाले तर बऱ्याच लोकांना हे माहित नसतं की तुम्ही त्याच्यावरनं जे मिनिट्स केलेले असतात कंपनी कायद्याअंतर्गत, तर मिनिट्स आर कन्सिडर्ड ॲज एव्हिडन्स इन कोर्ट ऑफ लॉ. तर त्याच्यात जे लिहिलेलं असेल ते तुम्ही नंतर चॅलेंज करू शकत नाही कुठलीच पार्टी. ते जर प्रॉपरली मेंटेन केले असेल तर त्याचे नियम आहेत वेगळे, पण ते जर साइंड असतील, त्या नियमांमध्ये बसून व्यवस्थित तयार केलेले असतील, त्याचं रेकॉर्डिंगही आहे, तेही तुम्ही दिलं तर मग तू मॅमे जे होतं ते तिथेच संपतं, ते टाळता अगोदर. तर ट्रस्ट हा बेसिक हे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा काय होतं की जसं आपण एखाद्या लग्नात बघतो की खूप कटुता निर्माण होते वेगळं होताना, तर ती कटुता जर टाळायची असेल ना, तर मी नेहमी म्हणते की कुठल्याही बिझनेसमध्ये एंटर होताना पहिल्यांदा एक्झिट स्ट्रॅटेजी तयार करा. बरोबर. एक्झिट स्ट्रॅटेजी म्हणजे काय की उद्या सगळं मान्य आहे, आपण सगळे सिनारिओ डिस्कस केले, केसेस डिस्कस केल्या, तुला हे हवंय, मला हे, तू हे करशील, मी हे करशील, सगळं बोललो, तरीही ऍट द एंड ऑफ द डे आपलं नाही पटलं. तुझं नाही पटलं किंवा माझं नाही पटलं, किंवा आपलं दोघांचं पट्ट पण छान आहे, पण तरी ही ती व्यक्ती नाहीये जी मला हवी होती बिझनेस पार्टनर म्हणून, जे लग्नातही होतं की व्यक्ती दोन म्हणून छान आहेत पण एकत्र आले की पटत नाहीये. बरोबर. तर एक्झिट स्ट्रॅटेजी काय असेल तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ही आधीच डिसाईड करून, मी मगाशी जसं म्हटलं की शेअर होल्डर अग्रीमेंट आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारे, तर एक्झिट स्ट्रॅटेजी म्हणजे काय की मी आतापर्यंत जे काम केलंय त्याचा मला काहीतरी एक मोबदला मिळाला पाहिजे. मी त्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले तर त्याच्यावरचा एक, जर बिझनेस चांगला चालला असेल तर मला ऍप्रिसिएशन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर बिझनेसच्या मी सोडेपर्यंतच्या ज्या काय लायबिलिटीज असतील तर त्याच्यामध्ये माझा वाटा किती असणार आहे आणि तो मी कसा फेडायचा आहे. मग कारण तुम्ही बाहेर पडायचं म्हणजे आता मी चाललो बाहेर असं होत नाही. जसं लग्नाचं पण आधी काउन्सिलरकडे जातात आणि मग काउन्सिलर सांगतो नाही हो आधी प्रयत्न करा, मग तुम्ही प्लॅन करा, जर मुलं असतील तर त्याची कस्टडी कोण घेणार वगैरे वगैरे. तशाच इथेही हे मुद्दे तुम्हाला ऍड्रेस, कारण बिझनेस सुद्धा तुमचं मूल आहे ना शेवटी. तुम्ही त्याचे कोणतरी फादर असेल, कोणतरी मदर असेल, आई बाबा असतातच, पालक आहात तुम्ही त्याचे. तर तशा प्रकारे तुम्हाला तुमच्या स्टेक होल्डरचे इंटरेस्ट तुम्हाला लक्षात घेऊन ती स्ट्रॅटेजी जर आधी प्लॅन केली तर डिस्प्यूट होऊन तुम्ही जी बाहेर पडताना कटुता निर्माण होते ना, ती कटुता निर्माण न होता तुम्ही दोघंही वेगवेगळे व्यवस्थित. म्हणजे माझ्याकडे अशी उदाहरणं पण आहेत की दोघंही वेगवेगळे झालेत आणि मीच त्यांना सांगितलंय की अहो आता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतोय तर मी दोघांची कन्सल्टंट राहू शकत नाही, तर एकाचं कोणाचं तरी सांगा. तरी दोघं म्हणतात की नाही मॅडम, म्हणजे आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी आमच्यात रायव्हलरी नाहीये, आम्ही दोघंही व्यवस्थित आपापले फंक्शन करू आणि तुम्ही आमचं काम बघितलं तरी आमची हरकत नाहीये. प्रोफेशनल एथिक्स हा एक पार्ट झाला, पण इतक्या चांगल्या प्रकारे सुद्धा सेपरेशन होऊ शकतं आणि दोन्ही बिझनेस तेवढेच ग्रो झालेत, हे मी पाहिलंय ओव्हर द इयर्स. तर आणि हे एका कन्सल्टंटचं पण यश असतं की तुम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना थोडंसं गायडन्स त्यांनीही घेणं, त्याची तयारी दाखवणं. म्हणजे जसं आपण म्हणतो की लग्नामध्ये पण तो आधी ऍक्सेप्टन्स यायला लागतो की हे वर्क होत नाहीये, तसा इथे पण ऍक्सेप्टन्स यायला लागतो आणि मग ते कसं हळूहळू त्यातनं बाहेर पडायचं. आणि इट्स अ फेज, म्हणजे फेज पण असते आणि फेज मॅनर मध्ये बाहेर, म्हणजे आज ठरवलं उद्या बाहेर पडलो असं होत नाही कुठल्याच बाबतीत, कारण तो बिझनेस आहे. ती प्रोसेस करत करत तुम्ही एका टप्प्यावर पोहोचलाय. तर बाहेर पडतानाही घाई न करता
म्हणून एक्झिट स्ट्रॅटेजी का महत्वाची, तर त्याच्यात हे टप्पे सुद्धा तुम्हाला प्लॅन करता येतात म्हणून. बरोबर बरोबर.